भाग 20. अरे परवाच येणार आहे ना ती. इतका का पेशन्सलेस होतोय दादा. तोच तिथे अंजी येत बोलते. कोण येते परवा? पण प्रेमने असं दाखवलं की त्याला कळालंच नाही तिचं बोलणं. कोण काय कोण? जिची इथे उभे राहून गेले तासभर तू वाट पाहतोयस ना दादा, ती तुझी राधा. अंजी हसत म्हणते. चल चल, मी नाही पाहत कुणा राधाची वाट. आणि मला काय करायचं आहे, ती उद्या येणार की परवा येणार याची. तो तिला इग्नोर करत आत येत बोलतो. दादा, मी काही बडी मा नाही की तू जे म्हणशील त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला. ती तोंड वाकडं करत म्हणाली. पण मी कुठं म्हणालो की तू बडी मा आहेस म्हणून. मला माहीत आहे तू माझी छोटी आहेस ते. तो तिला चिडवत म्हणाला. तिने यावर आपले डोळे फिरवले. दादा, उगाच मला शब्दात पकडू नकोस. आय नो तुझं मराठी माझ्यापेक्षा चांगलं आहे. आता गुपचूप मला खरं खरं सांग की तुझ्यात आणि राधामध्ये काय काय चाललंय. काय चाललंय आमच्या? त्याने आपले दोन्ही खांदे उडवले. तुला दिसते का आमच्यात काही चाललेलं? आणि बाय द वे, तुम्ही लोक करत आहात ना प्लॅन? तो बोलतो आणि लगेच आपली जीभही चावतो. चांगलाच मोठा केला तिने ते ऐकून. तुला कसं काय रे माहीत? अगं म्हणजे जनरली मित्र भावंडे हेच लोक आपल्या जवळच्या कपलला एकत्र येण्यासाठी काहीतरी प्लॅन बनवतात. मग तसं तुझ्या त्या लाडक्या अविनाशने अनुरागने केलेच असतील ना मला आणि राधाला एकत्र आणण्यासाठी काही प्लॅन. तो सावरासावर करत परत आपली जीभ चावतो. आणि काय ग, मला कसं काय कळाले म्हणते? म्हणजे काहीतरी लपवते वाटतं माझ्यापासून. तो आपली एक भुवई उंचावत विचारतो. प्रेम तसाही समोरच्याला बोलतं करण्यात पटाईत होता. त्यांच्या शब्दात त्यांनाच पकडायचा. आणि आत्ताही त्याने तेच केलं. तेच आपलं कौशल्य पणाला लावून मस्तपैकी तिची फिरकी घेत होता. नाही, असं काही नाही दादा. ती आता मात्र जाम घाबरली. आपल्यामुळे या सर्वांनी केलेला प्लॅन उगाच फेल नको जायला. नाहीतर अनुरागने तिला चांगलाच क्लास घेतला असता. ती मनातच अनु सॉरी म्हणते. काय रे दीडशाण्या, आम्हाला काय दुसरी काही कामं नाहीत का की जे तुम्हा दोघांची जोडी बनवत बसू? याच्याशिवाय तुम्हाला दुसरं परफेक्ट काम तसं येतं तरी कोणतं? तो गालात हसत पुटपुटला. दादा, मला ऐकू आलंय बरं का, ती नाक फुगवत. हा मग आलं तर आलं. मी काय तुला घाबरतो की काय? तोही बेपर्वाईनं म्हणाला. आणि तसंही तूच सांग आता की याशिवाय कोणतं तुझ्या त्या टाळक्यांनी चांगलं काम केलं आहे? तो हसत तिलाच विचारतो. बास झालं दादा. आता ती बोट करून म्हणते त्याला. टाळकी काय टाळकी, किती चांगलं नाव अनुराग आहे त्याचं. आणि तू मात्र. ती लटक्या रागात. अगं माझी आई, मी फक्त तुझ्या त्या अनुला नाही म्हणालो तर तुझ्या त्या पूर्ण ग्रुपला म्हणालो. तो हसत हात जोडत तिला म्हणतो. छोटे पापा सही कहते. तुला खरंच एक मराठी ट्युशनची गरज आहे. तो हसत म्हणतो. दादा, तशी ती त्याला तिथली उशी फेकून मारते. काय चाललं आहे प्रेम? का छोटीला त्रास देतोय? तोच तिथे राहुल भैया येतो. बघ ना भैया. ती नाटकी रडत आपल्या भैयाकडे जाते. लाडका भैया असतो जो तिचा. हा दाद्या मला म्हणतो की मला मराठी ट्युशन लावली पाहिजे. इतकं खट्ट आहे का माझं मराठी? ती त्यालाच विचारते. यावेळी मी प्रेमच्या साईडनं आहे. तो प्रेमकडे बघतो आणि दोघं हसायला लागतात. भैया, तू पण आता? जा बाबा. ती लटक्या रागात भैयाकडे पाहते. मी पण काय? अगं मग तूच सांग, तू हा खट्टा शब्द वापरला तो बरोबर होता का? भैयासाहेब स्वतःचं हसू थांबवत प्रेमलाही डोळ्यांनीच शांत राहा म्हणून सांगत तिलाच विचारतात. ती मात्र दोघांकडे कन्फ्यूज नजरेने पाहत असते. तिला कळालंच नव्हतं अजून. अगं वेडाबाई, खट्टा म्हणजे आंबट. आणि तुला कच्चं मराठी बोलायचं होतं ना. म्हणजे यू आर पुअर इन मराठी असंच तुला विचारायचं होतं ना. तो तिला आता हिंदी इंग्रजीमध्ये व्यवस्थित समजावून सांगतो. हो ना, नाहीतर अजून चिडून बसली असती आपल्या भैयासाहेबावर, जे त्याला परवडणार नव्हतं. कारण पुढच्या 2 दिवसात तिने त्याचा बँक बॅलन्स लो करून ठेवला असता. आता त्याने काही फरक पडला नसता, कारण एकुलती एक त्याची लाडाची जी बहीण होती. आप खुद यहाँ बैठे. तो संजना वहिनी तिथे येत कमरेवर हात ठेवून म्हणते. आप बोले थे दीदी और छोटे देवर को डिनर के लिए बुलवाओगे. ती हसत तक्रार करत म्हणते. संजना भाभी,
प्लीज ते देवर वगैरे नका ना म्हणत जाऊ. खूप ऑड वाटतं. प्रेम आपल्या कपाळावर आठवणत म्हणतो. तो फिर क्या बुला है हम छोटे देवर जी आपको? आपका और हमारा रिश्ता भी आपका और हमारा रिश्ता ही वैसा है. तीही हसत आता त्यांच्यामध्ये बसत म्हणते. अरे सब बडे मुझे प्रेम बुलाते. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात तर प्रेमच म्हणा ना. तोही हसून सांगत होता. बडी भाऊ. तोच मागून बडी मा येत बोलतात. अगं काय आहे भाऊराणी? राहुल ह्यांना बोलवायला आला होता ना आणि स्वतःच गप्पा मारत बसलात. चला तुमचे बडे पापा वाट पाहत आहेत. त्यांना भूक लागली आहे. भाऊ जा खाली जाऊन ताट वाढायला घे. मी आलेच. बडी मा तिला खाली पाठवत म्हणते. तसं तिच्या मागे राहुल भैयाही जातात. बडी मा तू भावीला बडी भाऊ का म्हणते? ती जाताच अँजी आपल्या बडी माच्या मागे उभी असल्याने ती त्यांच्या खांद्यावर हनुवटी टेकत विचारते. तसं त्या तिला हा काय प्रश्न असा लूक देतात. अगं म्हणजे हे बघ, आम्ही तुला बडी मा म्हणतो कारण माझी आई तुझ्यापेक्षा लहान आहे आणि मा म्हणून हाक मारली नुसती तर कोणती मा हे कळणार नाही, म्हणून बडी मा आणि छोटी मा. पण तसं आपल्या घरात एकच भाऊ आहे, मग तिला नुसतं भाऊ का म्हणत नाही? की तुला आता घाई झाली आहे मला छोटी भाभी घरात आणण्याची? प्रेम अँजी प्रेमला पाहत चिडवत बोलते. हो मला घाई झाली आहे लवकर माझ्या राधा भाऊला या घरात आणण्याची. तुला काही प्रॉब्लेम आहे का छोट्या नणंदबाई? पण तिचा फासा तिच्यावरच पलटला. बडी माने तिलाच परत एकदा शब्दांच्या जाळ्यात मस्त अडकवले. मला काय असणार प्रॉब्लेम? तू आणि तुझी ती लाडकी राधा भाऊ बघून घ्या. अजून आली नाही तरी घरात तोपर्यंत मला परक करून टाकलं. ती नाटकी रडत म्हणते. चल नौटंकी, तुला बरं मी अशी परक करेन? माझी लाडकी भाऊ येऊ देत नाहीतर प्रेम असू देत. तू तर माझी जान आहेस पिल्लू, त्या तिला आपल्या मिठीत घेत म्हणतात. हो ना, मग त्या राधा भाभीचे तू लाड माझ्यापेक्षा कमी करायचे आत्ताच सांगते, ती हाताची घडी घालून म्हणते. बडी मा आपल्याला बहुतेक गरजमाईच पाहावा लागतो वाटतं. प्रेम इतक्या वेळ त्या दोघांचे संभाषण ऐकत हसत उभा होता. पण तिने तसं म्हणताच त्याने डोक्यावर हात मारत म्हणाला. ए दादा, आता माझ्या अनुवर कशाला जळतो रे तू? ती त्याच्या कानात फुसफुसते. तू तुझं पहा, अजून ती राधा तुझी झाली नाही. बघ जरा कसं तिला प्रपोज करायचं नाहीतर ती हातून निसटून जायची. त्याला वाकडं दाखवत ती मोठ्याने बोलते हे वाक्य. काय ऐकते प्रेम मी हे? तू अजून तिला आपल्या प्रेमाची कबुली नाही दिली? बडी मा त्याला लुक देत म्हणतात. अगं साधं दोघे बोलतही नाही. आता अजून ते लागेल. काय? आणि आम्ही इथे बसलोय मांडवाची तयारी करत. बडी मा आता लटक्या रागात म्हणतात. अगं बडी मा तू पण ना, हिचं काय ऐकते? तो जरा टेन्शनमध्ये येत. काल तर ती जॉईन झाली आहे आणि आज आम्ही बोललो सुद्धा. आमच्यातले सगळे गिले शिकवे माफही केलेत आम्ही. आता फ्रेंड्स झालोत म्हटलं. तो मुद्दामून अँजीला टेन्शन देत बोलतो आणि अँजी इतकं सगळं झालं आणि आपल्याला माहीतही नाही या आविर्भावात तोंडाचा चंबू करत त्याला पाहत असते. कथा आवडत असल्यास चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.